राज ठाकरेंचे लावलेले बॅनर्स नाशिकमध्ये फाडलेत। काळाराम मंदिर परिसरामध्ये बॅनर्स लावले होते आणि उद्या राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। तत्पूर्वी अज्ञातांनी रात्री हे बॅनर्स फाडल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। सागर, काय नेमकी माहिती मिळते? नाशिकमध्ये काळाराम मंदिरात परिसरातले बॅनर्स फाडलेले दिसतात। नक्कीच काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे। अज्ञातांनी राज ठाकरेंनी लावलेले बॅनर होते जे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी होते, ते मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी लावलेले ते बॅनर अज्ञातांनी फाडलेले आहे। यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये सह परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। याबाबत पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या तक्रार देखील दिलेली आहे। अज्ञातांनी हे बॅनर का फाडले याबाबत अद्याप कुठलीही प्रकारची माहिती मिळाली नाहीये। मात्र पोलीस याबाबत तपास करतायत। राज ठाकरे जे आहेत ते 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहे आणि 18वां अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वर्धापन दिन मनसेचा जो आहे तो नाशकात आहे, त्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि ह्याच वेळी ते काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत, आरती करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरा परिसरामध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावलेले होते आणि त्यातलाच एक बॅनर जो आहे तो अज्ञातांनी फाडलेला आहे। ठीक, आता निश्चितच राज ठाकरे याला त्यांच्या भाषणातून कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।